नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात प्रदूषणामुळे आपली त्वचा एकदम डल पडते आणि आपण मग वळतो महागड्या क्रीम्सकडे। पण याचा काहीच रिझल्ट आपल्याला भेटत नाही, उलट आपला चेहरा खराब होतो, शिवाय आपले पैसेही वाया जातात। पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या स्वयंपाकघरातीलच काही वस्तूंचा वापर करून आपण एक अशी क्रीम तयार करू शकतो जी त्वचेला देईल नैसर्गिक चमक आणि पोषण, आणि सोबतच तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, वांग कमी करायला देखील मदत करणार आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी नॅचरल मॅजिकल ग्लो क्रीमची रेमेडी जी तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक आणि ग्लो देईल। व्हिडिओ पूर्ण पहा, आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे। मी व्हिडिओ अपलोड केला की सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग रेमेडी पाहूया। चला तर सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे बटाटा। स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आणि आता आपण याला कद्दूकस करायचा आहे। त्यासाठी ते मी एक प्लेट घेतलेली आहे आणि एक लहान खिसणी घेतलेली आहे। याला आता खिसून घ्यायचं आहे, थोडंसं जास्त प्रमाणात खिसून घ्यायचं आहे। व्यवस्थित स्वच्छ धुवूनच बटाटा घ्यायचा। बटाटा नॅचरल ब्लिचिंगचे काम करतो, आपल्या चेहऱ्यावरील डाग धब्बे दूर करायला मदत करतो। त्यासाठी इथं आपण बटाटा वापरत आहोत। हे पहा, बटाटा मी कद्दूकस करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं एक स्वच्छ बाउल आणि एक गाळणी घ्यायची आहे आणि त्यावरती हा बटाटा पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि याला असं गाळून घ्यायचं आहे। पहा, हे पहा, असा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे आणि हा रस असाच 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचा आहे, बिलकुल याला हलवायचं नाही। तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस पाहूया। इथे एक मी बीटरूट घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि याचाही रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे प्लेट घेतलेली आहे आणि एक छोटी खिसणी घेतलेली आहे। जास्त नाही, फक्त याचा अर्धा चमचा इतका रस काढून घ्यायचा आहे। छान असं ग्रेट करून घ्यायचं, लगेच रस निघतो, जास्त झंझट नाही। तुम्ही मिक्सरलाही काढू शकता। बीटरूट मी इथं किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपण एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि एक गाळणी घेतलेली आहे। तुम्ही याच्याऐवजी रुमाल देखील घेऊ शकता, सुती कापड घ्यायचं आणि याचा रस काढू शकता। हे पूर्ण बीटरूट यावरती घालून घ्यायचं आणि वरून प्रेस करायचं, छान रस निघतो। आणि एकदम हे दोन्हीही रस आपल्याला फ्रेश काढून घ्यायचे आहेत, लक्षात ठेवा। हे पहा, अर्धा चमचा इतका रस पाहिजे होता, त्यामुळे मी थोडंच बीटरूट खिसलेलं होतं। अर्धा चमचा इतका रस आपला तयार झालेला आहे। याला आता साईडला ठेवून द्यायचं। हा 10 मिनिटं झालेली आहेत। नंतर आपल्याला एक अशी वाटी घ्यायची आहे आणि त्यावरती वरचा बटाट्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता खाली हे असा बटाट्याचा स्टार्च राहतो। तुम्ही जर स्टार्च असा जमत नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। हा बटाट्याचा स्टार्च आपल्याला लागणार आहे आणि हा बटाट्याचा रस फेकून द्यायचा नाही। तुमच्या चेहऱ्यावर जर काय डाग असेल, वांग असेल तर तिथे हा बटाट्याचा रस वापरायचा, खूप छान रिझल्ट भेटतो, लगेच डाग आपले फेड होतात। तर हे आता आपण जे स्टार्च काढलेले आहे ना, हे स्टार्च आपल्या वांगावरती, काळ्या डागावरती खूप छान प्रकारे वर्क करते। हेच आपल्याला या रेमेडीमध्ये वापरायचं आहे, आपला चेहरा ग्लोईंग करण्यासाठी देखील मदत करते। चला तर आता पुढचे इन्ग्रेडियंट पाहूया। त्यानंतर आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट लागणार आहे ॲलोवेरा जेल। तुमच्या घरी जर प्लांट असला तर तुम्ही नॅचरल ॲलोवेरा जेल देखील काढून घेऊ शकता किंवा असं माझ्यासारखं मार्केटमधलं घेतलं तरी चालेल। मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे, तुम्हाला सूट होत असेल त्या ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता। इथे आपल्याला 2 चमचे इतका ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे। क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। मी इथे 2 चमचा वापरलेला आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ॲलोवेरा जेल आपल्या त्वचेला कूलिंग इफेक्ट देते आणि आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स, रिंकल्स कमी करण्यासाठी मदत करते। त्यामुळे ते ॲलोवेरा जेल वापरायचं आहे आणि आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो द्यायला देखील मदत करते। हे 2 इन्ग्रेडियंट असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। पहा, छान एकमेकांमध्ये डायल्यूट झाले पाहिजेत। क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता।
ॲलोवेरा जेल त्वचेला डीप हायड्रेट करायला देखील मदत करते. चेहरा आपला हायड्रेट असला की नॅचरल ग्लो मनानेच आपल्या चेहऱ्यावरती येतो. त्यानंतरचं नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे कॅस्ट्रोल ऑइल म्हणजेच एरंडीचे तेल. याचे 2 ते 3च थेंब आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत, जास्त वापरायचं नाही. हे पहा मी 2 ते 3 थेंब इतकंच यामध्ये घातलेलं आहे आणि छान याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 थेंबापेक्षा जास्त वापरू नका, 2 ते 3 थेंब इनफ होते आणि यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा कॅस्ट्रोल ऑइल त्वचेला डीप हायड्रेट करते आणि चेहऱ्याचा कोरडेपणा घालवण्यासाठी मदत करते आणि रिंकल्सलाही आपल्या चेहऱ्यापासून दूर ठेवते. त्यामुळे इथे आपण कॅस्ट्रोल ऑइल वापरलेलं आहे. तुम्ही याऐवजी बदाम तेल, नारळाचं तेल देखील वापरू शकता. तुम्हाला कोणते सूट होत असेल ते वापरलं तरीही चालेल आणि यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ग्लिसरीन. तुम्हाला हे कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये भेटून जाईल. 2 ते 3 थेंब एवढंच ग्लिसरीन आपण यामध्ये घालायचं आहे, जास्त वापर करायचा नाही. ग्लिसरीन देखील आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेट करतो आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊन देत नाही. चेहऱ्याचा टोन इव्हन करायला मदत करते आणि चेहरा आपला यामुळे ग्लोईंग होतो. त्यामुळे इथे आपण ग्लिसरीन वापरलेलं आहे. 2 ते 3 थेंब इतकंच ग्लिसरीन आपल्याला यामध्ये वापरायचं आहे, जास्त वापर करायचा नाही आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित एकमेकामध्ये मिक्स झाले पाहिजेत, तरच आपल्याला रिझल्ट खूप छान भेटतो. त्यानंतर आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट लागणार आहे बीटरूट ज्यूस, जे आपण मगाशी काढून घेतलेला होता. आपण अर्धा चमचा काढून घेतलेला तेवढा पूर्ण यामध्ये ॲड करायचा आहे. यापेक्षा जास्त ॲड करू नका, नाहीतर क्रीम आपली पातळ होईल. आणि यामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. पहा तुम्ही पाहू शकता क्रीमचा आपल्या किती छान कलर आलेला आहे. असाच कलर तुमच्या चेहऱ्याला देखील इतकाच फ्रेश आणि छान येणार आहे. बीटरूट ज्यूस आपल्या चेहऱ्याला पिंकिश ग्लो द्यायला मदत करते, सोबतच आपल्या चेहऱ्यावरील डाग कमी करायला देखील मदत करते आणि आपल्या चेहऱ्यावर एक फ्रेश पिंकिश ग्लो देते. त्यामुळे इथं आपण बीटरूट ज्यूस ॲड केलेला आहे. खूप छान हे सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा हे पहा तुम्ही आपल्या क्रीमची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आहे. चला तर आपली ही मॅजिकल ग्लो क्रीम बनून तयार झालेली आहे. आता नंतर आपण एक स्वच्छ काचेचं कंटेनर घ्यायचं आहे आणि यामध्ये ही क्रीम स्टोअर करून ठेवायची आहे. एकदा बनवून स्टोअर करून ठेवली की आपल्याला सारखं बनवायची झंझट राहत नाही. याला तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्या वेळेला 8 ते 10 दिवस अजिबात काही होत नाही. मस्तपैकी बनवून स्टोअर करून ठेवायची. तुम्ही पाहू शकता मी काचेच्या एका कंटेनरमध्ये पूर्ण क्रीम भरून घेतलेली आहे. हे पहा मी एकदम क्रीम अशी स्टोअर करून ठेवलेली आहे. तुम्ही देखील अशी बनवून स्टोअर करून ठेवा, म्हणजे सारखे बनवायची झंझट राहत नाही. या क्रीममध्ये तुम्ही विटॅमिन ईची देखील एक कॅप्सूल वापरू शकता. तुम्हाला कोणतेही महागडे मार्केटमधले केमिकलयुक्त क्रीम्स वापरायची गरज पडणार नाहीत. यामध्ये आपण वापरलेले सर्व इन्ग्रेडियंट्स नॅचरल आहेत. तुम्हाला जर यामधलं कोणते इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण चेहरा स्वच्छ फेसवॉशने धुवून घ्यायचा आहे आणि अशी एका बोटावरती किंवा 2 बोटांवरती क्रीम घेऊन अशी पूर्ण चेहऱ्याला अशी अप्लाय करायची आहे आणि नंतर बोटांनी अशी आपल्या चेहऱ्यावर अप्पर डायरेक्शनने अप्लाय करून घ्यायची आहे. पहा पूर्ण हातावरती अशी घासून लावायची नाही, असे एका बोटावरती घेऊन आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे. अपवर्ड डायरेक्शनमध्ये अप्लाय करा, म्हणजे खूप छान आपल्या चेहऱ्याला एकदम हायड्रेट होतो. हे पहा असं रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ही क्रीम वापरा. तुम्हाला कोणत्याही पार्लरच्या ट्रीटमेंटची गरज पडणार नाही किंवा कोणतेही महागडे प्रोडक्ट वापरायला लागणार नाहीत. ओव्हरनाईट ही क्रीम चेहऱ्यावरती असंच राहून द्यायचं आहे. सकाळी तुम्ही उठल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यावर तुम्हाला दिसेल चेहरा आपला किती सॉफ्ट आणि ग्लोईंग होतो आणि हळूहळू करून या चेहऱ्यावरचे वांग असेल, काय डाग असेल ते देखील कमी व्हायला मदत होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर रिंकल्स असतील तर ते देखील हळूहळू कमी होणार आहेत आणि चेहरा एकदम तुमचा सॉफ्ट, ग्लोईंग आणि चमकदार व्हायला मदत होणार आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली ही रेमेडी तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशाच एका नॅचरल रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.